तर नमस्ते मित्रांनो, आपल्या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे. गाईज आजचा ब्लॉग असा होणार की आपण जाणार आज माथेरानला, कारण की आज संडे आणि राजूदाला पण सुट्टी आहे. राजूने मला कॉल केला का चल बोलतो माथेरानला जाऊया. तर मी पण निघलो आहे जायला. 2 जून जुलै गेला, पण मी कुठे फिरायला नाही गेलो. आज चाललो आहे फायनली फिरायला. पहिले तर भिजाचा मूड होता, पण मग मी भिजलो ना, मला खूप सर्दी आणि ताप येतो, त्याच्यामुळं मी नाही भिजणार. म्हणून मी अशी थोडीफार ड्रेसिंग मारले फोटो काढा पुरता. तर चला, तर राजूदाचा फोन तर आलता आता मागाशी, तर जाऊया त्यांच्या घरी. राजूदांच्या घरी आलतो आणि राजूची तयारी सुद्धा झाली आहे, बघू शकता इकडे. काहीच काय रे, लगीन झालंय आता, दुसरं लगीन करायला लागलंय का एवढी ड्रेसिंग मारून, बेकार आहे. तर चला काय आता निघूया, खूप टाइम झालाय. तर निघूया आता फटाफट जायला माथेरानला. लेट्स गो. चल रे. आम्ही राजूदाला चष्मा घ्यायसाठी आलोय, टायटेनियम मध्ये. ब्रँडेड माणूस आहे भाई एकदम, आम्ही ब्रँडेडच घेतो. तर चला आता घेऊया. हे राजूदा कोणतं घेणार आहे? आपण बघू असा दिसतो पहिले. चला काय, आम्ही आला तर नाश्ता करायला आता नवरत्न हॉटेलमध्ये. बादलापूरचा थोडा फेमस हॉटेल आहे, पण आमच्या गरीब तिथे येतात काय राजूदा. चला आता इडल्यांची ऑर्डर दिले, इडल्या खायचे. तू काय खाणार आहे? मी पण उत्तप्पा. उत्तप्पा खाणार आहे. तर काहीच भेटूयात थोड्या वेळात. आता खातो पटापट, कधी ते ऑर्डर काय माहिती. तर थांबा. आमचा नाश्ता करून तर झालाय आता, मस्त आता एक नंबर टेस्ट होती. तर चला, कधी बादलापूरला आला तर यायचं जेवायला नवरत्नामध्ये. थोडा 5 स्टार हॉटेल आहे, पण ठीक आहे. तर चला आता निघूया आता जायला. तर लेट्स गो. सो गाईज, आता जस्ट आम्ही थांबलो इथं, कारण की पाऊस आलाय आणि मी रेनकोट आणि छत्री काहीच नाही आणले, कारण की घाईमध्ये विसरलो. याने नुसतं कॉलवर कॉल, ये लवकर, कुठे कुठे. मग मी काय आणलं नाही. याने बरोबर याची सोय केली. आता राजूदा रेनकोट दे ना मला. हे गेला पाणी, पण फायदा गेला पाणी लगत. चला गाईज, मौसम के आपले साथ आहे. रेनकोट आज काय घालायचं नाही बाबा, मला रेनकोट घालायला पटत नाही, म्हणून मी रेनकोट नाही आणला. तर चला काय, आता निघूया आता पटपट जाऊया. जस्ट माथेरान आलोय. चला आता जाऊया आतमध्ये. ही माथेरानची कमानी. काका जरा आरामात ना, काय एवढं पाहिजे बाबा. ट्रॉफिक बघायच फुल घर. फायनली आम्ही माथेरानला आलोय आणि गाईज तुम्ही एकदा नजारा बघू शकता, एकदम फुल कडक, फुल खतरनाक. चला जाऊया डायरेक्ट पुढे जुमा पटेल जायचे घरे. चला काय, जुमा पटेल जाऊया. आणि जेवढं रेकॉर्ड करतील तेवढं करील मी. आणि चार्जिंग मोबाईल चार्जिंग किती टक्के? 40% जास्त नाही आहे. तर एवढा मोठा ब्लॉग नाही होणार हा, तरी पण खूप मजा येईल. एवढा दाखवायचा प्रयत्न करेल, पण पॉवर बँक आणायला पाहिजे. आमच्या काही तरी पण येते तर खूप मजा घ्या. चला तर वरती हे चौथा येणार रे. तर काही चलो. आता आम्ही आला जुमा पट्टीला. आता बघू तर फोटो बिटो काढूया, नेचरची थोडी मजा घेऊया एकदम. आणि राजधानी इकडे रेनकोट काढून घेतलाय. मी पण चष्मा घालून घेतो, जरा चष्म्यामध्ये स्मार्ट दिसतो. काय करतो, एक पोरगी पटत नाही, काय करणार बाबा. चला तर राजूदा तिथं जायचं का? तिथं समोर तिथं लय भारी फोटो येतील, पण तिथं कोणतरी कपडे धुतो वाटतं. अरे इथे कपडे धुवायची जागा आहे. हा काय माथेरानचा नजारा रे, एक नंबर आहे यार. जुमा पट्टी लय भारी वाटतं यार, सिरियसली गाईच. इथली खडी काय अजून चेंज होत नाही, वर्षानुवर्ष तेच बघतोय. ठीक आहे, चला आता फोटो काढूया गाईज. भेटतो तुम्हाला थोड्या वेळाला. थांबा. इथून फोटो काढून तर झालाय आता आमचा. आता जाऊया पुढं. आमची गाडी कुठं लावले? हे राजू, तिथं जाऊ ना फोटो काढायला, तिथले भारी येतील. अरे इथं चांगले येतील, गाडी इथंच राहून दे. हे राजू चल पाठी, इकडून जाऊ चल. तर चला गाईज, तिथे समोर जाऊया आता. इकडे भारी फोटो येतील. आय थिंक इकडे आम्ही काढले, पण थोडे ब्लॅक येतात. प्रॉब्लेम असं झालाय. तर चला तिथं जाऊन फोटो काढतो. चलो ट्रॅक. काही सगळी आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन आल्यात ना, आम्हीच इथं आलोय. सर रागेतून येणं बघून गाईज बोलून फायदा नाही यार, सिरियसली. म्हणजे तर काय बोलायचं यार. सिंगल लाईफ बॅड, खतम, जिंदगी खलास, पाय मोड्या. तर चला आता बघूया. ओ माय गॉड, यांचं पण इकडे कपल आहे का? ओके ओ, खूप मजा करलो ते. इथं पण कपल, तिथं पण कपल, इथं कपल. कशाला आला माथेरानला मारला काय माहित. तर चलो आता आपली ट्रेन लागणार आहे. आता माझ्यासोबत एक 2 जण आम्ही, आणि आहे एक आपला एक पॅसेंजर आहे. वाटी, तू कुठे जाणार आहे? कॅमेरा बंद कर दे. कुठे जाणार आहे तू?
तुला नाही माहीत? ओके, यू आर भाऊ का द्या यो सर, भाऊ का द्या गाईज. सो आपण तर आता जाऊया इथं ट्रेन पकडून. नाही गाईज, ट्रेन बिन नाही पकडायला लागलं. यो भाऊ का द्या, खूप भाऊ का सांगतच नाही कुठे ट्रेन आहे. मला काही इथलं माहीत नाही. जेवढं माहीत एवढं ठीक आहे. याचं नाव काय आहे रेल्वे स्टेशनचा? जुम्मापट्टी. ओके ओके. आमची ट्रेन कधी येईल काही समजत नाही. इथं इंडिकेटर पण नाही कुठं दिला. माहीत नाही एवढा कधी ट्रेन येईल, पण जेव्हा ट्रेन येईल तेव्हा नक्की जाऊ. बघू आता पुढे. इथे पुढे पण भारी लोक दिसतात, तिथून फोटो काढतात. आय थिंक तिथे पण भारी फोटो येतील, तर तिथे पण जाऊया. ए राजू दादा, तिकडे जाऊ चल ना. आता राजू दादा झालाय बिझी बाबा. त्याच्याकडे आहे कोणतरी, आपल्याकडं कोण आहे बाबा, काय बोलायचं. तर चलो आता. ओ माय गॉड, चांगलं आहे माथेरान, चांगलं आहे. इकडचीच कोणतरी बघायला लागेल, मग मस्त माथेरानला यायचं दर पावसाळ्यात फिरायला. तर ट्रॅकवरून चालत चाललो आहे. बघूया आता ट्रॅक कुठं पोचतो. इथून आता सरळ चाललो आहे, तिथं पण लोक आहेत खूप. ओ इथं पाईपलाईन फुटी आहे. चलो तर चालूया आता फटाफट. खूप लोक दिसत बघू शकता काय तुम्ही, इथं फोटो काढण्यासाठी आल्यात. आता आपला पण आपण फोटो काढून घेऊया. ओ वॉटर नेचर, इथे पण चांगले फोटो येतील गाईज, बघू शकता तुम्ही. एकदम एकदम भारी आहे, क्लासिक लुक एकदम. सगळीकडे झाडा आहे तिकडं, आणि तिकडे खूप असं थोडा कचरा बिचरा आणि माणसं होती. इथे एकदम क्लिअर फोटो येईल, बघू शकता काय तुम्ही. आपण इथंच फोटो काढूया. आता फोटो काढायला गेलतो मी, ठीकठाक फोटो आले. आता इकडे पुढे एक धबधबा आहे, तिकडे जाणार आहे. कारण की तिकडे म्हणजे वरून धबधबा पडतो, आणि सो पाणी पण म्हणजे भिजायला भेटेल. राजूदा बोलतो मला तर भिजायचं आहे. आय थिंक मी पण डिसाईड करायला लावलं आहे का भिजावं. आता आलं आहे तर एवढं लांब, पण विषय असं झालं की मला सर्दी लगच होते आणि ताप पण लगच येतो, त्याच्यामुळं मी नाही भिजणार आय थिंक सो. पण नंतर मग ट्राय हे झालं तर मी भिजून पण टाकेल, काही भरोसा नाही आपला. तरी पण ठीक आहे. पण ठीक आहे चालेल. तर बघूया आता काय कसं काय इकडे पुढं, तर वरती तर जाऊया. ठीक आहे नेरल, तर बघू काय कसं काय इथे. तर आता थोडं मला बोलायला जमत नाही आहे, कारण की माझा ब्लॉग आय थिंक 1 महिन्यातून 2 महिन्यातून येतो आहे, त्याच्यामुळं थोडा मी अडकळतो आहे. तर थोडा समजून घ्या गाईज. तर याच कारणामुळे आता डेली ब्लॉगिंग करायला लागेल. मी अख्खा पावसाला गेलो पण कुठे फिरायला नाही गेलो, एवढ्या दिवसातून आलो. कारण की मी आता कॉलेजला जातो आहे आणि इकडे बाहेर फिरतच नाही, त्याच्यामुळं. तर चलो आता वरती जाऊया. आता मी वरती निघलो जायला, तर जाऊया आता वरती. तर राजूदा वरती, राजूला भिजायचं आहे, त्याच्यामुळं इथे दुसरा पण ब्लॉगर आहेत, बघू शकतो मी. ब्लॉगरांची कमी नसते माथेरानला. मी कसं आहे लवकर येत नाही इकडं, काय नाही काय समजत नाही मला. पण येतो आता, जरा यायला लागलं इकडं, जरा बरं वाटतं इकडं आल्यावर, एकदम नेचरमध्ये आल्यावर. आणि इथं राजूदा तनिसा कॉलिंगवर आहे मागापासून. राजूदा काय झालं एवढा? अरे इथं लय भारी फोटो येत होता मागाशी, काढला मी, तू तिकडे गेला. इथं जादू पिक्चरची शूटिंग झाली ना इथं. हां गाईज, इथं जादू पिक्चरची शूटिंग झाली. राजूसाठी पिशवी घेतली मोबाईलसाठी, कारण की त्याचा मोबाईल वॉटरप्रूफ नाही आहे. आपला पण त्याचा वॉटरप्रूफ नाही, मी अजून तरी चेक नाही केला. पण तरी पण आपला रिस्क घ्यायची नाही, भिजवायचा टाकलं त्याच्यात. गाईज तर आता आलो आम्ही धबधबा. गाईज बघू शकतो मी, एकदम धबधबा एकदम फुल कडकमध्ये नेचर आहे. व्ह्यू पण 1 नंबर येतोय. आता राजूदा बोलतो मला भिजायचं, माझी काही इच्छा नाही भिजायची. बघूया आता कसं काय आहे. राजूदा टाकू का वरती? ते काय वरती चाललं, वरती कुठून जायचा? आम्ही तर नीट ठेवून दे बाय. ए वरती जायचा, वरती कुठून जायचं रे? कुठून? आता वरती धबधबा जाऊ आणि एकदम केअरफुली जाऊ, कारण की ते चिकट झालं बघू शकतो तिकडं. तर एकदम आरामात जाऊ आपण. राजूदा धाम कुठून चाललाय? इथं भिजतो का? तिकडे चाल वरती. होय राजूदा वरती चाल, याला ढकलू का मी? वरती चाल वरती. हे कुठं भिजायला मी लागलाय? राजूदा हे भिजला. मोबाईल कुठे? मोबाईल कुठे? मी तर काय वरती चाललो आता भिजायला. मी काय इथं नाही भिजणार. चल वरती चल वरती. ए बाबा पाणी बघा. ए वरती जा वरती. आरामात. ओ भाई चढलो. काही मागच्या इथे एवढा चिकट होता ना, काही चढतात नव्हते, मी पडलो होतो. आता एवढी नीट चढलो. तर जायचं इथं फोटो काढूया. राजूदा होय वरती. तर इथं आपण भिजूया आता. एवढा तर पाणी डीप नाही आहे, पहिले खूप डीप होता, आता ठीकठाक आहे. पका थंड आहे पाणी. अंघोळ धुवायचा मूड झालाय आता माझा.
पण नको तापील बघा एकदाच. ए वरती जाऊया वरती. ए वरती कुठून जातो रे? मला काही थांबा जरा. वरती जायचं कुठून तरी जुगाड मारतो मी आता. हे गेले तिथं जाऊ आपण. एकदम एकदम खतरनाक व्ह्यू येईल तिथं जातो ना बा. तुझं आता वरती गेलाय आता. आता मी पण आता काय वरती जातो. इथून डायरेक्ट जागा कशी काय बघतो थांबा आता एकदा. कारण इकडं खूप डीप पाणी आहे आणि पडलो तर डायरेक्ट खाली डायरेक्ट पडायला. तरी पण रिस्क घेतो मी थोडी. माझी चप्पल आहे ना ही थोडी विसरते. ए थांबा तर काय आता वरती जाऊया. बघूया झाला भेटतो का. ए कुठून चढला? इथून चप्पल काढू का? ए भाई चप्पल कोणी घालूया का रे? हवा ए पाऊस वाजलं यार. काही वरती कसं काय चढायचं यार. इथे चिकट झालंय बघा. ए बाबा आम्हा मी पण जातो आता वरती. असती एकदम. काही वरती जाता आलोय. भिजाचा माझा मूड नाही रे. हो नको मोबाईल भिजल. व्हिडिओ काढायचे ठीक आहे. काहीच पहिले आपण इथं होतो. आता इकडे आलो डायरेक्ट. आणि पण इथं थोडा रिक्स आहे तर थोडा केअरफुल करायचा. नाहीतर इथून पडलं तर डायरेक्ट दात घशात. मला पॅन्ट नाही भिजवायची. आम्ही वरती आलो. अजून भिजतोय आता. याला थंडी वाजली आता याला. बघ यार काय तुम्ही बारकाला पोरला घेऊन आता इथं आता कापायला लागली. कुठे ओ तिथं बॅकग्राऊंडला लय फोटो माणसं येतात. आता आम्ही चाललोय खाली. राजूदा बोलतो फोटो पण नीट येत नाही कारण की खूपच गर्दी आहे. आता आपण खाली जाऊया. आता बघूया काय कसं काय. राजूदा चल खाली. चला खाली आरामात. अरे किती कापरली. मी आता आलोय मका गेला. दादा एकदम बरोबर भाजा का? हा एकदम पीठ एकदम कडक भाज. तोंडात टाकला एक चटका भाजला पाहिजे. हा तर काही चला आता आमचा मका झालाय बांधले तयार. लय गरम आहे. राजूने इकडे जोर घेतले. आता मी पण जोर घेतो आता. पण लय गरम. धर हातात धर. चष्मा घालू दे जाम. चष्मा घालून मका खायचा. आता कसा आहे. चला काही मका खाऊया आता पटापट. काय दादा लिंबू लाव ना. लिंबू नाही लावला काय? लिंबू लाव झाला बारा वाटल. आता कशी मजा येईल मका खाला. जायचं मका खाऊया पटापट आता. तर गाईज माझा भिजायचा प्लॅन तर नव्हता. नंतर माझा विचार झाला का नक्की भिजूनच जावा. तर आता तिथे चालू भिजण्यासाठी. तर पाठवत आता भिजूया. डोक्यात कमीच पाणी घेईल जास्त नाही येणार. राजवाडा देतो आता मोबाईल आणि वॉच तिथं काढून ठेवला. खिशामध्ये ठेवून टाकला त्या रेनकोटच्या. आता जाऊया तिथं वरती. इथे पहिले वरतो पण इथे एवढा काय खास काय पाणी पडत नाही. तर वरती जाऊया. राजूला नीट मला झोपायला कुठे टाका बाई. पाणी भिजायला रे बाबा. भिजलो अक्का भिजलो. ते झोपू का रे तो कुठं? राजूला झोपू का इथं कुठं तरी? इथं हे पक्का गारे काहीच लय गार पाणी पण माझं मित्र भिजलो काही फायनली. इथं भरपूर मजा आहे. भिजलो तर सही पण आता लय थंडी वाटते मला. आता कापायला दिलं अंगात एक बघू शकतो. हात दिन कापते आता. तरी पण इथं भिजू वाटतं. गावा इथं झोप काय करायचा. माझी व्हिडिओ काढते का पटकन.
तो काही आता इथून टाकली तर डायरेक्ट घट्टा काय मी निघलो फायनली आता. पण आता थंडीला वाजत लागली. 10 ते 15 मिनिटच भिजलो. पण माझी पाण्यातून लय ॲलर्जी मोठी, म्हणजे मला थंड पाणी जास्त जमत नाही डोक्यावर घेतलं तर. तरी माझा अंग कापायला लागलाय म्हणून मी निघलो डायरेक्ट आता घरी. तर राजूला लय केली मजा. तर चला आणि वॉटर प्रोग्राम बाय बाय करा आता. डायरेक्ट भेटू पुढच्या वर्षी. नको नको मे महिन्यात एवढं येईल. तर काही चला आता जाऊया आता डायरेक्ट घरी आणि भेटूया खाली. काय रे काय खायचे का नाही? तू काय खावायची हो चार जिप्पीच चालत नाही माझा, हा प्रॉब्लेम झालाय. तर काही चला आता भेटूया तुम्हाला direct खाली. बाय जिमा पट्टी फिर मिलेंगे. हे पण बाकी पाऊस बघ कसला आलाय, डेंजर पाऊस. इकडे बघ हा मस्त पाऊस. मग पाऊस जोरात झाला यार. गाईज इथं माथेरानला कपल शिवाय युक्ती नाही कोणाची. आपल्यासारखे सिंगल लोकांनी तर काही काम नाही. याचा असला तर कपल म्हणून या, नाही तर काय फायदा नाही यार. मला एवढा बेकार वाटत त्याला. काही सिरियस होऊन सांगतो सगळे कपल कपल कपल. ठीक आहे तरी आपण मजा करायची तर सोडतो का आपण. नक्कीच मजा केली, खूप भारी वाटला. पण आता मला आता घरी जाऊन फक्त डॉक्टरकडे जायला लागणार. याची जरा बघायला लागेल, नाहीतर वो हो जाएगा पुरा. वो 2 दिन घर के अंदर फिर सब कुछ बंद. बाप माँ भी चिल्लाएगी फिर. और बाप तो उठत्या काठी से उठत्या. काय चला आता भेटूया खाली तुम्हाला. गाईज कपल नुसतं कपल. काय यार कपल कपल यार. म्हातारण नाही त्याला कपल पण नाव ठेवायला लागेल. काय चला. सो आता जस्ट घरी आलो आहे आणि तब्येत थोडी बिघडली. मला वाटलंच होतं मी बाहेरचं पाणी अंगावर घेतलं का माझी तब्येत नक्कीच बिघडते. तर बिघडले थोडी. गायचं मला डोलं बिलं बघू शकतो थोडे लाल झाले आहेत आणि थोडा आवाजसुद्धा चेंज झाला आहे आणि हलका हलका ताप पण आला आहे. आय थिंक डॉक्टरकडे जायला लागेल. तर गाईज भिजणार जरी भिजलो मी. जाऊन द्या गाईज. तरी पण मला बाहेरचं पाणी बिलकुल जमत नाही आहे. त्याच्यामुळे मी म्हणून बाहेर कुठे पावसाळ्यात जास्त फिरायला जात नाही. तर गाईज या ब्लॉगला करतो एंड. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चॅनल कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशा न्यू ब्लॉगमध्ये. तेवढ्यासाठी बाय बाय गाईज.